वचन पाहत होतो, सैतानाविरुद्ध लढाई आहे का लक्षात? काही 2 शस्त्र आपण पाहिली होती. कोणतं पहिलं शस्त्र कोणतं? फक्त 10-12 लोकांकडे उत्तर आहे. आणि दुसरं शस्त्र कुठलं पाहिलं होतं? स्तुती. आता आपण प्रार्थनेविषयी आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट जी देवानं मला दाखवली की कशा रीतीने आपण सैतानावर विजय मिळवू शकतो. एक वचन आपण पाहू, निर्गमाच्या पुस्तकातलं 17वां अध्याय वचन 10 ते 13. निर्गमन की किताब 17वां अध्याय उसका वचन 10 से 13 हम पढ़ेंगे. यहाँ पर भी एक प्रार्थना के बारे में बहुत अच्छा उदाहरण हमारे सामने है. एक गवाही है, बोलेंगे तो भी कुछ गलत नहीं होगा. पन्ना नंबर 69 निर्गमन उसका 10वां अध्याय वचन 10वां नहीं 17वां अध्याय 17 10 से 13. पन्ना नंबर 89 वचन 10 से 13 तक. अध्याय 17. मूसा की इस आज्ञा के अनुसार यहोशू अमोलिया से लड़ने लगा और मूसा, हारून और हूर पहाड़ी की चोटी पर चढ़ गए. जब तक मूसा अपना हाथ उठाए रहता था तब तक तो इज़राइल प्रबल होता था, परंतु जब जब वह उसे नीचे करता तब तब अमालेक प्रबल होता था. पर जब मूसा के हाथ पर घर भर गए तब उन्होंने एक पत्थर लेकर मूसा के नीचे रख दिया और उस पर बैठ गया, और हारून और हूर एक एक अलंग से उसके हाथों में संभाले रहे और उसके हाथ सूर्यास्त तक स्थिर रहे. आमेन. क्या लिखा आहे यहाँ पर पहा काय म्हटले. मग मोशेने त्याला सांगितल्याप्रमाणे यहोशवाने अमालेकाशी लढाई केली आणि मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या शिखरावर चढले. आणि असे झाले की मोशे आपला हात वर करी तेव्हा इस्रायलाचा विजय होई, पण तो आपला हात खाली करी तेव्हा अमालेकाचा विजय होई. पण मोशेचे हात थकले म्हणून त्यांनी धोंडा घेऊन त्याच्या खाली ठेवला आणि तो त्याच्यावर बसला. आणि अहरोन व हूर यांनी एका बाजूस एक व दुसऱ्या बाजूस एक असे उभे राहून त्याच्या हातास टेका दिला आणि सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. आणि यहोशवाने तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा मोड केला. मोड केला म्हणजेच पराभव केला. क्या लिखा है खबर? मोशे ने यहोशवा को बताया, लड़ाई हो रही थी उनके साथ, और उस लड़ाई के समय में फिर से यहाँ पर हमें 3 लोग दिखते हैं, मूसा, हारून और हूर. कहाँ पर गए हैं? बोलो. पहाड़ पर गए हैं. बाइबल में ना पहाड़ बहुत बार आया है, अगर आप पढ़ते रहेंगे तो, है ना. येशू डोंगरावर गेला. आता इथे मोशेसुद्धा डोंगरावर गेला आहे. येशू पण एकटाच पण जात होता आणि शिष्यांना पण घेऊन गेलेला. 3 जण गेले तेव्हा त्यांनी अद्भुत गोष्टी पाहिल्या, है ना. आकाश उघडलं, दर्शन झालं. इथे पण 3 जण डोंगरावर गेले आहेत आणि काय करत आहेत? प्रार्थना करत आहेत. काय करत आहेत? हालेलुया. कोण 3 जण? मोशे, अहरोन आणि हूर. का प्रार्थना करत आहे? कारण इस्रायल आणि अमालेक यांच्याबरोबर काय चालू आहे? युद्ध चालू आहे, लढाई चालू आहे. आणि त्या लढाईमध्ये विजय मिळावा म्हणून हे 3 जण डोंगरावर जाऊन प्रार्थना करायला लागले. आणि ते प्रार्थना करत असताना काय केलेलं आहे त्यांनी? मोशेने आपले हात उंच केले होते. हालेलुया. आणि आपल्या परमेश्वराकडे आपली दृष्टी लावून तो प्रार्थना करत होता.
ज्या ज्या वेळेला तो हात त्याचे वर होत होते त्या त्या वेळेला इस्रायलाला विजय मिळत होता. हालेलुया. आणि जेव्हा त्याचे हात थकायचे, कंटिन्युअस इतका वेळ जास्त वेळ आपण नाही हात ठेवू शकत नाही का, म्हणून हात थकायचे, तो हात खाली घ्यायचा आणि हात खाली घेतल्यावर काय व्हायचं, अमालेकांचा विजय व्हायचा, म्हणजे शत्रूला विजय मिळायचा. हालेलुया. म्हणजे हात उंच करणं किती महत्त्वाचं आहे पहा. हालेलुया. किती जण हात उंच करतात आराधनेच्या वेळेला, प्रार्थनेच्या वेळेला. विजय त्यांचा आहे. हालेलुया. अब यहाँ पर और एक बात, मूसा, आरोन और हूर 3 लोग प्रार्थना के लिए पहाड़ पर चढ़े, वो प्रार्थना करने लगे. जब भी वो मूसा के हाथ ऊपर रहते थे तब इज़राइल को विजय मिलती थी और अमालेक हारता था. लेकिन थकने की वजह से उसके हाथ जब नीचे आए तो अमालेक विजयी होता था और ये लोग हारते थे. तो इसके ऊपर हल क्या सोचा उन्होंने, तरकीब क्या निकाली? वैसे ही छोड़ दिया उन्होंने? नहीं. उन्होंने क्या किया, एक पत्थर लिया, उसके ऊपर मूसा को बिठा लिया. समझो आप पत्थर पर बैठे हो, आपके दोनों हाथ अपने ऊपर उठाए, एक बाजू में आरोन, दूसरी बाजू में हूर. एक बाजू से आरोन क्या कर रहा था, इस हाथ को टेका दे के रखा था, और बाएं ओर हूर ने एक हाथ को टेका दे के रखा था. तो हुआ क्या, मूसा के हाथ ऊपर ही रह गए और इसका परिणाम क्या हुआ, इज़राइल विजयी हो गया. हालेलुया. मूसा कौन है? परमेश्वर ने चुना हुआ सेवक. किसके लिए? किन लोगों के लिए? प्रभु के लोगों के लिए. हालेलुया. अब वो जब प्रार्थना करता है, अकेला जब प्रार्थना करता है तो थकता है. अकेला प्रार्थना करता है तो क्या होता है, थकता है. उसकी वो प्रार्थना से विजय नहीं मिलती ऐसा नहीं, मिलती है, लेकिन वो थकता है. और जब वो थकता है तो विजय चली जाती है. तो कलीसिया का काम क्या है? हालेलुया. ये हमें यहाँ पर सीखना है. हालेलुया. प्रभु ने जो सेवक, जो लीडर हमारे ऊपर रखा है, चुना है, उसके हाथों को ऊंचा उठा के रखना. हालेलुया. जब जब हम उसके हाथों को ऊंचा उठा के रखेंगे तब तब हम विजय पाएंगे. हालेलुया. जर आम्हाला विजय, आताची परिस्थिती अगदी तशीच आहे ना. आपण इस्रायली म्हणजे देवाचे निवडलेले लोक आहोत, बरोबर आहे की नाही. आपल्या विरुद्ध शत्रू उभे आहेत. हालेलुया. परिस्थिती तशीच आहे. मोशे प्रार्थनेला बसलेला आहे, एकटाच बसतो का? तुम्हाला बोलवतो ना कधी कधी. किती जण येतात? मी म्हणीन ते आरोन आणि हूर आहेत. हालेलुया. ज्यांचं देवाच्या मंडळीवर प्रेम आहे ते हाकेला धावून येणारच. आमेन. हेच वचन काही वर्षापूर्वी जेव्हा मी वाचलं त्यावेळेला परमेश्वराने माझ्या हृदयात क्रिया केली की या मंडळीच्या सेवकासाठी हात उंचावण्यासाठी, त्याचे हात उंचावण्यासाठी तयारी आहे का? हालेलुया. आणि मी माझे विचार ऑल्विन, त्यावेळेला मायकल होता, यांच्यासमोर मांडले की याप्रमाणे आपल्यालाही करावं लागेल. जर मंडळीला विजय हवा असेल, अगर कलीसिया को जय पानी है तो केवल मूसा के प्रार्थने से नहीं होगा.
केवल एक की प्रार्थना से नहीं होगा। हमारा भी काम है, हमारी भी जिम्मेदारी है, हमें भी प्रभु ने एक सेवा दी है। वो सेवा क्या है कि उस दास के, उस प्रभु के सेवक के हाथों को ऊंचा उठा के रखना। हालेलुया। यानी क्या आप उसके हाथ पकड़ के ऐसे पकड़ के ही रहेंगे? म्हणजे काय, तुम्ही मंदिरात आल्यानंतर देवाच्या दोन्ही हाताला टेका लावून बसाल का? प्रार्थना करणार। आणखीन काय करू शकतो? फक्त प्रार्थना करू शकतो? त्याचे हात उंच करणं म्हणजे काय? कोणाकडे काय नाही? हॅलो, मंडळीची जी कामं आहेत ना, मंडळी जे कामं होतात ना, त्या प्रत्येक कामामध्ये स्वतःहून भाग घेणं। हालेलुया। फक्त प्रार्थनेने होणार नाही, आम्हाला काम पण करावं लागेल। हालेलुया। फक्त प्रार्थनेने होणार? त्या सेवकावर किती ओझं आहे ही जर कल्पना आपल्याला आली आणि आपण जर ते ओझं थोडंसं आपल्यावर घेतलं तर मी म्हणेन तुम्ही त्याचे हात उंच करत असता। हालेलुया। कितने लोग करेंगे ऐसा? कुछ लोग करते हैं, प्रभु को धन्यवाद। आमीन। बहुत बड़ा बोझ रहता है, जो भी यहाँ पर खड़ा रहता है ना, प्रभु का दास, प्रभु का सेवक, उसके ऊपर बहुत बोझ रहता है। आपका एक परिवार का बोझ है, दिन रात आप उसके बारे में सोचते हो, लेकिन प्रभु के दास के पास इतने परिवारों का बोझ है। उसको इन सब के बारे में सोचना है, इन सब को कैसे बढ़ाना है, इन सब को वचन में कैसे चलाना है, इन सब के बंधन कैसे तोड़ने हैं, इन सब को आशीष कैसे मिलेगी। रात दिन उसके मन में ये सोच चलती रहती है, तो अकेला थक जाएगा। हालेलुया। तो कोई तो होना चाहिए जो अपने दिल से, अपने मन से उसके हाथों को ऊंचा उठाए, यानी कि उसकी थोड़ी सी जिम्मेदारी अपने ऊपर ले ले, ताकि इज़राइली हमेशा जय पाते रहेंगे। हालेलुया। और मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ कि आज तक हमारी कलीसिया विजय की ओर चल रही है, जय की ओर चल रही है। हालेलुया। ओ प्रभु को धन्यवाद, क्योंकि हमने हमारे दास के हाथ ऊंचे उठा के रखे हैं। प्रार्थनेचे फळ आहे। अमालेकाशी लढणं म्हणजे सैतानाविरुद्ध लढणं, आणि सैतानाविरुद्ध लढण्याचं हे शस्त्र देवानं आम्हाला दिलेलं आहे। हालेलुया। सो प्रार्थना स्वतःसाठी करा, प्रार्थना इतरांसाठी करा, प्रार्थना सेवकांसाठी पण करा, आणि नुसती प्रार्थना करू नका, जे करता येईल ते करा। हालेलुया। प्रभु मध्ये जो भी आप कर सकते हैं कर लो, आपको कभी कमी नहीं पड़ेगी, कभी नहीं कमी पडेगी। हालेलुया। मैं अपने माझ्या मोठेपणासाठी मी सांगितलं नाही, मी फक्त प्रभूच्या गौरवासाठी सांगितलं। हालेलुया। कारण जेव्हापासून मी या मंडळीत आलो तेव्हापासून मला असंच वाटलं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आणि आजही मला असंच वाटतं आपल्याला काहीतरी अजून केलं पाहिजे। हालेलुया। आणि एक गोष्ट अजून माझी राहिली आहे, माहिती आहे काय ती? फक्त आराधना। मी बोललो होतो ना मागच्या दिवसात, एक दिवस असा ठेवायचा की त्या दिवशी फक्त, आता विराग पण आलाय, बघूया त्याच्याशी बोलू आपण कधी काय ना। छान सगळेजण जर एकमताचे, आत्म्याचे एका झाले तर मग आता असं वाटत होतं की नाही की आराधना थांबू नये। हालेलुया। तर एक दिवशी असंच व्हायला पाहिजे की आमची आराधना थांबलीच नाही पाहिजे। पण किती जण येतील? आमेन। धन्यवाद, तुम्ही वचन दिले प्रभूला।
माझ्या सगळ्यांचे हात लक्षात नाही राहणार, पण प्रभूने बघितले आहेत. हालेलुया. कसं मी पकडतो ना बोलण्यामध्ये. दूसरा शस्त्र आपण पाहिलं होतं स्तुति. दूसरा शस्त्र हमने देखा था स्तुति, और उसके बारे में भी हम कुछ वचन हमने देखे थे. हम और कुछ 2-3 वचन उसके बारे में देखेंगे. स्तोत्र संहिता, भजन संहिता 9वां अध्याय, उसका 11, 13 और 14 वचन. भजन संहिता 9 उसका 11, 13 और 14 वचन. पन्ना नंबर 658, भजन संहिता उसका 9वां अध्याय, वचन 11, 13 और 14. यहोवा जो सियोन में विराजमान है उसका भजन गाओ, जाति जाति के लोगों के बीच में उसके महाकर्मों का प्रचार करो. आमेन. वचन 13, हे यहोवा मुझ पर अनुग्रह कर, तू जो मुझे मृत्यु के फाटकों के पास उठाता है, मेरे दुख को देख जो मेरे बैरी मुझे दे रहे हैं, ताकि मैं सियोन के फाटकों का पास तो तेरे सब गुणों का वर्णन करूं और तेरे किए हुए उद्धार से मगन होऊं. काय म्हटले पहा 11व्या वचनामध्ये, जो सियोनात राहतो त्या यहोवाला स्तुती गा. सियोनात राहतो त्या प्रभूला काय करा? स्तुती गा. हालेलुया. आणि काय त्याची कामे लोकांमध्ये जाहीर करा. हालेलुया. 13 वचन, हे यहोवा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस, तो तू माझा द्वेष करणाऱ्यांकडून झालेली माझी पीडा पहा. म्हणजे सियोनाच्या कन्येच्या दारात मी तुझी पूर्ण स्तुती वर्णून दाखवीन. मी तुझ्या तारणात हर्ष करेन. हालेलुया. स्तुती करताना काय करायचं आहे? परमेश्वरानं आपल्या जीवनात जे जे अद्भुत गोष्टी केल्या त्याचं वर्णन करायचं आहे. हालेलुया. तो गीत हम ऐसे गाएंगे जिसमें परमेश्वर का वचन हो. आजकाल भरपूर गाणी ऐकायला आपल्याला मिळतात आहे ना, पण सगळीच गाणी वचनाप्रमाणे असतात का? हल्ली तर प्रभूची आराधना म्हणजे ऑर्केस्ट्रासारखं काहीतरी दिसतं मला. ते लाइटिंग, मोठमोठे बँड आणि मग ढिंच्याक 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 खूप काय धांगडधिंग असतो. मजा करावी अशी बरीच गाणी निघतात. पण वचन आम्हाला काय म्हणतं? देवानं तुमच्या जीवनात जी आश्चर्यकर्म केली ना, त्या आश्चर्यकर्मांची आठवण करून त्याची स्तुती करा. हालेलुया. मोशे आणि त्याचे लोक जेव्हा समुद्र पार करून आले ना, त्याच्यानंतर त्यांनी जी स्तुती केली ती वाचा. हालेलुया. गीतांमध्ये, गाण्यामध्ये ते शब्द तुम्ही घाला आणि त्याद्वारे प्रभूची तुम्ही स्तुती करा. हालेलुया. किंवा ज्या कोणी ती गीतं रचलेली आहेत, ती गाणं रचलेली आहेत, ती अशी असू द्या की त्याच्यात प्रभूचं वचन आहे का? आमेन. आणि वचनाप्रमाणे जर ती गीतं असतील तर जरूर तुम्ही त्याच्याशी समरूप होऊन ती गा. ती स्तुती काय करते? ती स्तुती, ती आराधना, ते स्तवन त्याच्यात असलेल्या वचनामुळे प्रभावी होते आणि सैतानाची सर्व शस्त्र मोडली जातात. हालेलुया. सैतानाला आवडत नाही ते हे दुसरी गोष्ट की आम्ही प्रभूची स्तुती केलेली. आमेन. तुम्ही पिक्चरची किती गाणी बोला, त्याला काहीच वाईट वाटणार नाही. उसको कुछ फर्क नहीं पड़ता. लेकिन अगर प्रभु की स्तुति करने लगोगे तो आपको कंटाला आ जाएगा. तो कुछ लोग तो ऐसे भी हैं, बहुत साल हो गए यहाँ पर, लेकिन अब तक एक गाना भी उनको नहीं ठीक से बोलना आता. है कि नहीं?
पुस्तकातली किती गाणी पाठ आहेत. आजपासून पाठांतर करायला बसू नका. मी सांगतो तुम्हाला, आयुष्य जाईल तुमचे पाठ होणारच नाही. पण आराधना करताना हृदयापासून प्रत्येक शब्द बोललात ना, तुमचं गाणं 1-2 वेळा पाठ होऊन जाणार. हालेलुया. का? तुमचं मन त्या शब्दांशी जुळलंय. दिल से आपने उस वचन को या उस शब्द की ओर ध्यान दिया. पिछली बार मैंने बताया था, नहीं बताया था ना, एक उदाहरण बताया था आपको, याद है? मैं हाथ उठाकर गाऊंगा. काय शब्द काय? आणि मी असा उभा असतो, मैं हाथ उठाकर. म्हणजे शब्दाचा आणि माझा काही संबंध. तेरे आगे झुकता हूँ, ये झुकता हूँ. जे काय बोलतोय काही संबंध नाहीये. हॅलो. ही स्तुती सैतानाला आवडेल पण प्रभूला नाही आवडणार. अगर करनी है तो दिल से करो, पूरे दिल से, पूरे मन से, तन से और मन से. हालेलुया. तब कुछ होगा. फक्त मनानेच नाही, शरीरानं पण. हालेलुया म्हटलं की कितीतरी जणांचे हात खालीच असतात अजूनही बऱ्याच वेळेस. का नाही आपले हात आपोआप वरती आहेत? अरे जरा असं डुललं तर काय बिघडतंय, नाही छत कोसळणार, ते टेन्शन नका घेऊ. कोसळलं तर मी म्हणाले मागच्या वेळेला मी स्वतः बांधून देईन. तुमच्या अशा हलण्याने जर कोसळलं तर. आपल्याला उड्या थोडी मारायच्या आहेत, आपल्याला धांगडधिंगा थोडी करायचं आहे. पण सहजपणे आम्ही हलू शकतो ना, तालावर छानपैकी टाळ्या वाजवू शकतो, हात उंच करू शकतो, पायाचा टेका धरू शकतो. धन्यवाद प्रभू, स्तुती प्रभू, महिमा प्रभू. अश्रू ढाळू शकतो. कळवळ आला पाहिजे, अश्रू सहज सहज ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. हालेलुया. होईल का असं? जिस दिन ऐसी आराधना होगी, जिस दिन ऐसी स्तुति होगी, हर एक बंधन टूट जाएगा, शैतान पूरी तरह से हार जाएगा. हालेलुया. भूल जाओ उस वक्त मेरा सर दर्द हो रहा है, मेरा कमर दर्द हो रहा है. आते वक्त आप वैसे आएंगे लेकिन जाते वक्त आप आनंद से जाएंगे. ये प्रभु की स्तुति की महिमा है. वो स्तुति में विराजमान होता है, वो स्तुति में उतर के आता है. और जब हमारा पिता हमारे पास आता है तो क्या खाली देख के जाएगा? अरे कुछ दे के जाएगा ना. हालेलुया. वो आता है तो खाली हाथ नहीं आता है, वो बहुत सारी बातें लेके आता है. हालेलुया. सोचो आप परदेश में गए हो और अपने बच्चों को मिलने के लिए आ रहे हो, तो क्या आप खाली हाथ आएंगे? बॅगाच्या बॅगा भरून घेऊन येईल ना, पोरांसाठी, बायकोसाठी, पोरांसाठी. बरोबर ना? तो हमारा स्वर्गीय पिता जब स्वर्ग से स्तुति में उतर के आता है तो क्या वो खाली हाथ आएगा? बहुत कुछ लेके आएगा. हालेलुया. आपकी हर एक जरूरत की बात वो लेके आएगा, आता है, लेके आता है. जब वो आपके पास आता है, वो आपको देखता है कि ये दुख में है, पीड़ा में है, परेशानी में है, दर्द में है, फिर भी दिल से गा रहा है. हालेलुया. हालेलुया. तो क्या वो चुपचाप चला जाएगा? क्या मुझे छुड़ाएगा नहीं? तो इस ऐसे गाओ कि आज मुझे छुटकारा मिलने वाला है. हालेलुया. अरे
हीरो हीरोइन के लिए बहुत दीवाने हो गए, प्रभु के लिए दीवाने हो जाओ। मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ. गाणं ऐकलंय का? मला खूप आवडलं ते गाणं. त्याचं नाव विसरलं त्या पास्टरांचं, पंजाबी पास्टर आहेत. सुंदर गाणं आहे, ऐका, जरूर ऐका. मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ. ए दुनिया वालों, अब किसके लिए पागल हो, दीवाने हो? आमेन. स्तुतीमध्ये आणखीन पुढचं वचन पाहूया. पहिला इतिहास 29 अध्याय वचन 10 ते 13. पन्ना नंबर 520, पहला इतिहास उसका 29वां अध्याय वचन 10 से 13 तक. तब दाऊद ने सारी सभा के सन्मुख यहोवा का धन्यवाद किया और दाऊद से कहा, हे यहोवा, हे हमारे मूल पुरुष इज़राइल के परमेश्वर, अनादि काल से अनंत काल तक तू धन्य है. हे यहोवा, महिमा, पराक्रम, शोभा, सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ है वह तेरा ही है. हे यहोवा, राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है. धन और महिमा तेरी और से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है और सब लोगों को बढ़ाना और बल देना तेरे हाथ में है. इसलिए अब हे हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते और तेरे महायुक्त नाम की स्तुती करते हैं. आमेन, आमेन. जीसस. काय म्हटलंय? दाविदाची उपकार स्तुतीची प्रार्थना, म्हणजे स्तुती आणि प्रार्थना दोन्ही गोष्टी एकत्रितपणे दाऊद काय म्हणतोय पहा. आणि दाविदाने सर्व समुदायाच्या देखत यहोवाची स्तुती केली आणि दाविदाने म्हटले, हे यहोवा, आमचा बाप इस्रायलाच्या देवा, तू सदा सर्व काळ धन्यवादीच आहेस. हालेलुया. म्हणूया का? तू सदा सर्व काळ धन्यवादित आहेस. एकत्र नाही आला. आमेन. हे यहोवा, महत्व व पराक्रम व वैभव व जय व प्रताप ही तुझीच आहेत, कारण आकाशात व पृथ्वीत जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे यहोवा, राज्य तुझेच आहे आणि तू सर्वांवर मस्तक असा उंचावलेला आहेस. संपत्ती, सन्मान ही तुझ्याकडूनच आहेत आणि तूच सर्वांवर अधिकार करतोस आणि सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत आणि थोर करणे व सर्वांस शक्ती देणे तुझ्याच हाती आहे. काही शिल्लक राहिलं नाही. हालेलुया. ते संपूर्ण अगदी 10 ते 19 पर्यंत तुम्ही वाचा. खूप सुंदर स्तुती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग स्तुती का करावी? गेलेले वाचले, परत एकदा वाचू. स्तोत्र 149 आणि मग तिसऱ्या शस्त्राकडे आपण जाऊ. स्तोत्र 149 वचन 7 ते 9. पन्ना नंबर 765, भजन संहिता उसका 149 अध्याय वचन 7 से 9 तक. कि वे जाति जाति से पलटा ले सके और राज्य राज्य के लोगों को ताड़ना दे. आमेन. और उनके राजाओं का सांकलों से और उनके प्रतिष्ठित पुरुषों के लोहे की बेड़ियों से जकड़ रखे और उनका ठहरा हुआ दंड दे. उसके सब भक्तों की ऐसी ही प्रतिष्ठा होगी. यहाँ की स्तुति करो. क्या लिखा आहे? काय लिहिलंय पहा. यासाठी की त्यांनी राष्ट्रांचा सूड उगवावा. कधी घडेल हे?
तुम्ही यहोवाला नवी गीत गा आणि त्याच्या भक्ताच्या मंडळीत त्याची स्तुती गा. ज्या वेळेला तुम्ही असं कराल, पहिलं वचन, ज्या वेळेला तुम्ही असं कराल त्यावेळेला 7वं, 8वं आणि 9वं वचनाप्रमाणे घडेल. हालेलुया. 7व्या वचनात काय म्हटलंय? त्यांनी राष्ट्रांचा सूड उगवावा. जी जी राष्ट्र, जो जो राष्ट्र परमेश्वर के विरोध में खड़े हैं उनके ऊपर परमेश्वर का बदला आ जाए. देव त्यांच्यावर सूड उगवेल. राष्ट्रांवर एकही सुटणार. तुम्हाला माहिती है, गए दिनों में हम प्रार्थना कर रहे थे. 12 राज्यों में धर्मांतरण का कायदा बन गया था. धर्मांतरण कायदा लागू झालेला होता आणि त्यामुळे काय चाललेलं होतं, ते कोणालाही पकडत होते आणि तुरुंगामध्ये टाकत होते, छळ करत होते. दलवाले कुठले ते आणखीन काय काय सभावाले आहेत, हां, त्यांच्या हाती जसं पौलाने घेतली होती ना परवानगी, तशी त्यांना पण मिळालेली आहे आणि ते करत होते. आणि आपण इथे प्रार्थना करत होतो, आपण प्रभूची स्तुती आणि आराधना करत होतो. आपण म्हणत होतो, परमेश्वर, प्रभू येशू, तुझ्या विरुद्ध हे उभे राहिले आहेत आणि तू त्यांना पूर्णपणे नष्ट करायला समर्थ आहेस. काय घडलं माहीत आहे? धर्मांतरांचा कायदा रद्द झालेला आहे. हालेलुया. आमच्या स्तुतीचा, आमच्या प्रार्थनेचे परिणाम बघा किती अद्भुत आहेत. हालेलुया. काय म्हटलं सरकारने? ज्यानं धर्मांतरण ज्याचं झालं असं वाटतं ना, त्या स्वतःनीच केस केली पाहिजे. ते स्वतःनी FIR दाखल केलं किंवा त्याच्या जवळच्या लोकांनी केला पाहिजे. बाकी दुसरं कोणीही करू शकत. बरोबर ना? अन्याय माझ्यावर झालाय तर दाद मी मागितली पाहिजे. हे बाकीचे कशाला इथे पाहिजेत? हालेलुया. म्हणजे परमेश्वराच्या हातात जेव्हा आम्ही सोपवतो ना, त्यावेळेला देव उत्तम ते आमच्यासाठी करतो. हालेलुया. और आने वाले दिनों में और भी अद्भुत काम प्रभु अपनी कलीसिया के लिए करने जा रहा है. हालेलुया. ये पूरी दुनिया में बदलाव आएगा, पूरे देश में बदलाव आएगा, क्योंकि आखिरी दिनों में प्रभु का वचन कहता है कि सब लोग बदल जाएंगे. हालेलुया. योएल संदेश त्याने काय म्हटलंय की शेवटच्या दिवसात त्या आत्म्याचा अभिषेक तुमच्यावर उतरून येईल. अरे तुम्ही आतापर्यंत कदाचित एकही आत्मा जिंकलेला नसेल, परंतु मी म्हणतो तो ज्या वेळेला संजीवन उतरून येईल ना, त्यावेळेला दिवसाला तुम्ही 50 ते 100 आत्मे जिंकाल. हे सामर्थ्य येणाऱ्या दिवसात परमेश्वर आम्हाला देत आहे. 50 ते 100 जरा कमीच बोललो ना. अरे पेत्राला 3000 दिले होते ना, कमी बोललो. हालेलुया. प्रार्थना, स्तुती काय करेल? 7वं वचन, यासाठी की त्यांनी राष्ट्रांचा सूड उगावा आणि लोकांना शिक्षा करावी, त्यांच्या राजांना साखळ्यांनी. हो हालेलुया. आमेन म्हण. आमेन. देवाच्या विरुद्ध जितके पण राजे उभे राहिलेले आहेत ना, ते साखळ्यांनी बांधले. तर स्तुतीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की ही स्तुती पौलाच्या साखळ्या तोडते, परंतु ते त्याच्या विरोधात उभे राहतात त्यांना मात्र साखळ्यांमध्ये अडकवते. हालेलुया. आमेन. राजांना त्याच साखळ्यांमध्ये अडकवेल. आणखी काय म्हटलंय पहा, आणि त्यांच्या महाजनांना असू देत, मंत्र्यांचे मंत्री, आणखीन कोण कोण, लोखंडाच्या बेड्यांनी बांधावे, त्यांच्यावर लिहिलेला न्याय अंमलात आणावा. हालेलुया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा सन्मान कुणाला मिळणार आहे? हॅलो, वाचा ना पुढचं. हा सन्मान कुणाला मिळणार आहे? म्हणा ना, मला मिळणार आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. आज जे आमच्या विरोधात आहेत
त्यांना बंधनात टाकणे, साखळदंडात टाकणे, तुरुंगात टाकण्याचा सन्मान देवाच्या भक्तांना, स्तुती करणाऱ्यांना मिळणार आहे. हालेलुया. प्रभु का धन्यवाद, प्रभु की स्तुती हो. इतकं अद्भुत कार्य देव या शस्त्राद्वारे करतो आणि ते शस्त्र देवानं आमच्या मुखामध्ये ठेवलेलं आहे. हालेलुया. आमचं मुख किती आशीर्वादित आहे ना. यातून निघणाऱ्या शब्दानं बंधनं तुटतात, यातून निघणाऱ्या शब्दानं आजारी बरे होतात, यातून निघणाऱ्या शब्दानं लोकांना आनंद मिळतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. तिसरं शस्त्र पाहूया. तिसरं शस्त्र आहे देवाच्या वचनाची घोषणा करणे. सांगा शेजाऱ्याला, देवाच्या वचनाची घोषणा करणे. आमेन. सैतानावर जगातलं कोणतंही शस्त्र चालू शकत, कुठलाही बॉम्ब त्याच्यावर चालू शकणार, कुठलीही पिस्तूल त्याच्यावर चालू शकणार. इस दुनिया में जितने भी शस्त्र इंसान ने बनाए हैं उसमें से कोई भी शस्त्र शैतान पर नहीं चलेगा. वो सारे शस्त्र तोड़ देगा. हालेलुया. उसके ऊपर उसका कुछ भी असर नहीं होगा. लेकिन वचन ये शस्त्र ऐसा है कि वो खुद टूट जाएगा, वो खुद हार जाएगा. हालेलुया. आणि म्हणून हे शस्त्र प्रभूनं आम्हाला दिलेलं आहे की आम्ही त्याच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी देवाचं वचन वापरावं. एफेसकरास पत्रात शिकलोय ना आपण. काय म्हटलंय? आत्म्याची तलवार हातामध्ये. कोणती तलवार? लोहाराने बनवलेली नव्हे. मार्केट में मिलने वाली तलवार नहीं चलेगी. वो कितनी भी धार वाली हो, दुधारी हो या और कौन सी हो, चलेगी नहीं. लेकिन आत्मा की तलवार, और आत्मा की तलवार का मतलब क्या है? प्रभु का वचन. हालेलुया. और वो अगर अपने हाथ में हम लेते हैं तो शैतान भाग जाता है. हालेलुया. सबको मालूम है, जब यीशु मसीह की परीक्षा ली थी तब यही हुआ था. हालेलुया. यीशु ने शब्द के द्वारा उसे डांटा, वचन दिखाया, ऐसा लिखा है. क्या बोला प्रभु ने? ऐसा शत्रू, तुमचा शत्रू, आमचा शत्रू शैतान जेव्हा आपल्यावर हल्ले करतो त्याला त्यावेळेला आपण पण असंच म्हणायचं, असं लिहिलेलं आहे. हॅलो, काय म्हणायचं त्याला? असं लिहिलेलं आहे. मग काय लिहिलंय ते बोला. नाही तर नुसतंच म्हणाल असं लिहिलेलं आहे. तो म्हणेल काय लिहिलंय ते तुला माहिती आहे का? मला माहिती आहे. हॅलो, प्रॉब्लेम इथेच होतो. देवाच्या लोकांना वचनं माहीतच नसतात. ते वर्षानुवर्ष येतात, ऐकतात आणि निघून जातात. पण कुठल्या परिस्थितीवर कोणतं वचन बोलायचं हे अजून काही लोकांना माहीत नाही आहे. म्हणून शैतान पळून जात नाही. हॅलो, पण येशूनं काय केलं? प्रत्येक परीक्षेच्या वेळेला शैतानाला सांगितलं असं लिहिलेलं आहे. आणि मग प्रभू पुढचं वचन बोलला. मग काय लिहिलंय? शैतान प्रभूला सोडून पळून गेला. हालेलुया. तो इसका मतलब क्या हुआ? जब हम प्रभु का वचन बोलते हैं तब शैतान भाग जाता है. हम लड़ाई जीतते हैं. हालेलुया. हम लड़ाई जीतते हैं. क्या कोई मुझे बताएगा? कोणी मला सांगेल का इथे आजारपणात कुठलं वचन वापरावं?
ते नका सांगू. तू खाल्लेल्या फटक्यांनी मला दुसरं कोणतरी सांगा. ते सगळ्यांच्या पाठ झालं आहे ना, खूप वेळ ऐकलं ना. दुसरं सांगा चला. तू आपण कोणतं वचन ते बोलावं लागेल ना. तो आपले वचन पाठवून मला निरोगी करतो, बरोबर आहे. कोणतं वचन? ते बायबल शोधायला लागले. तुझ्या पंखाखाली मला निरोगी करण्याचा उपाय आहे. मिस्रातली सर्व दुखणी मी तुझ्यापासून दूर केलेली आहेत. हालेलुया. अरे किती वचनं सांगू तुम्हाला मी. अनुवाद 7 भरपूर वचनं आहेत. आता आठवलं, पटकन लगेच विसरलो मी. मिस्रातील सर्व दुःख हे घेऊ शकतो ना. दशमांशाविषयी आज अवघा दशमांश मी आणलाय तुझ्या कोठारात, मी आणलाय तुझ्या कोठारात. हालेलुया. ही कीड. हालेलुया. पूर्वीपासून असेल तर सांगा. प्रभूचं वचनात असं लिहिलंय, जुनं ते सर्व होऊन गेलं, सगळं नवीन झालंय. हालेलुया. जुने अजून डॉक्टर तेच रिपोर्ट दाखवत असेल ना, सैतानाला सांगायचं त्या रिपोर्टवर हात ठेवून, हे जुनं आहे. हालेलुया. मी नवीन आहे. रिपोर्ट आजार, पण मी कसं काय? कारण मी प्रभूमधली नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. इस तरह से अगर हम वचन बोलेंगे तो शैतान भाग जाएगा, हम लड़ाई जीतेंगे. हालेलुया. प्रभु की स्तुति हो. देखिए वचन के बारे में यशायाह क्या कहता है. यशायाह 55 वचन 11, यशायाह 55 त्यातलं वचन 11. पन्ना नंबर 876, यशायाह उसका 55वां अध्याय वचन 11. उसी प्रकार से मेरा वचन भी होगा जो मेरे मुख से निकलता है, वह व्यर्थ ठहर कर मेरे पास न लौटेगा, परंतु जो मेरी इच्छा है उसे वह पूरा करेगा. और जिस काम के लिए मैंने उसको भेजा है उसे वह सफल करेगा. आमेन. हालेलुया. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल. कसं? ते माझ्याकडे रीते परत येणार. काय म्हणतो आपण? माझ्या मुखातून निघालेलं वचन जे आहे ते कार्य करील, ते रिकामं परत येणार. पण ते कार्य करण्यासाठी काय केलं पाहिजे? मला वचन बोललं पाहिजे. हालेलुया. शत्रू माझ्या मागे लागलेले आहेत, तर मला वचन बोललं पाहिजे. मी तुझ्या आज्ञा पाळतो, मी तुझे नियम पाळतो, आणि तू म्हणाला आहेस प्रभू, मी तुझे शत्रू तुझ्या पुढून 7 वाटांनी पळवून लावेन. हालेलुया. आणि प्रभूचं वचन म्हणतं, माझ्या मुखातून निघालेलं हे वचन कार्य करेल, ते रिकामं परत येणार. हालेलुया. कोणतंच वचन रिकामं परत येणार. मग ते काय करेल? ते सैतानाला हरवून येणार. हालेलुया. ते लढाई जिंकून देणार. आमेन. म्हणून रोज मी म्हणेन वचन वाचा, वचन पाठ करा, त्याच्यावर मनन करा, त्याच्यावर चिंतन करा. संधी मिळेल तेव्हा ते वचन वापरा. हालेलुया. इतरांशी बोलल्यामुळे ना वचन पटकन लक्षात राहतात. एकमेकांशी बोलत जा. हालेलुया. गीते आणि स्तोत्रे माहीत आहे ना वचन, यांकडून एकमेकांशी बोलत जा. गीते आणि
एकमेकांशी बोलत. हालेलुया. कार्यकर्ता वचन म्हणतं ते माझ्याकडे परत येणार नाही, परंतु जे मी इच्छितो ते पूर्ण करेल, आणि ते ज्यासाठी मी पाठवले आहे ते साधेल. आरोग्यासाठी पाठवलंय का? आरोग्य मिळेल. बंधनं तोडण्यासाठी पाठवलंय का? बंधनं तुटतील. नोकरीसाठी पाठवलंय का? नोकरी मिळेल. हालेलुया. ज्यासाठी देवानं वचन दिलं आहे ती प्रत्येक गोष्ट घडेल. हालेलुया. आणि त्याच विश्वासानं आम्हाला बोलायचं आहे. सैतान हरणार, गॅरंटी के साथ. हे मी नाही, प्रभू म्हणतो. देवानं आम्हाला हा अधिकार दिलेला आहे. देवाचं वचन ही आत्म्याची काय आहे? तलवार. इर्मया 23:29 पहा. इर्मया 23 उसका 29वां वचन देखेंगे. पन्ना नंबर 917 इर्मया उसका 23वां अध्याय वचन 29. यहोवा की यह वाणी है कि मेरा वचन आग सा नहीं है, फिर क्या वह ऐसा हथौड़ा नहीं जो पत्थर को फोड़ डाले. काय बघा, यास्तव 29 यहोवा म्हणतो माझे वचन कशासारखे? अग्नीसारखे. हालेलुया. कशासारखे? आग माहीत आहे ना? आग. हां. आणखीन काय? अथवा जो घण खडक फोडून त्याचे तुकडे तुकडे करतो त्याच्यासारखे ते आहे. घण माहीत आहे? घण दगड फोडण्यासाठी असं लोखंडाचा एक हातोडा असतो. हातोडी छोटी, हा मोठा असतो. मोठे दगड फोडण्यासाठी, खडक फोडण्यासाठी त्याचे घाव घालावे लागतात. तो घण काय करतो? कितीही मोठा खडक असला तरी तो फोडून टाकतो. हालेलुया. आणि परमेश्वर काय म्हणतो? माझं वचन हे त्या घणासारखं आहे. हालेलुया. सैतानानं कितीही मोठा खडक तुमच्या जीवनामध्ये ठेवलेला असला तर वचन तो फोडून टाकेल. हालेलुया. अग्नीसारखं म्हटलंय म्हणजे आगीसारखं. कितीही भयंकर परीक्षा तुमच्यावर आली, सैतानाचे अटॅक होत असतील. काही जण लोक म्हणतात मला भयंकर घाणेरडी स्वप्न पडतात, सैतान मला झोपून देत नाही. हालेलुया. वचन काय आहे? अग्नीसारखं आहे. हालेलुया. तुम्ही बोलाल तर ती आग त्या सैतानाला, त्या दूतांना जाळून टाकेल. हालेलुया. एक मला आता एक गोष्ट आठवली. एक मी पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यात एक साक्ष होती. देवाचा एक सेवक एका भूतग्रस्त व्यक्तीवर हात ठेवून प्रार्थना करत होता. आणि तो प्रार्थना करत असताना तो काय म्हणतो? त्या भूतग्रस्त व्यक्तीच्या मुखातून शब्द आले. तो म्हणतो काय म्हणतो माहीत आहे? तुला माहीत नाही का? उपवास आणि प्रार्थना केल्याशिवाय जात नाही. आम्ही जात नाही. तू उपवास कुठे केलायस? मी जाणार नाही. तुम्ही काय बोलला असतात? तुमच्याकडे मग वचन काय होतं? चॅप्टर असतात सैतानी आत्मे. पण देवाचा सेवक म्हणतो थोडा वेळ मी शांत बसलो. मी आत्म्याला विचारलं मी आता याला काय उत्तर देऊ, कारण मी खरोखर उपवास केलेला नाही. हालेलुया.
आणि तो म्हणाला, उपवास मी केलेला नाही, पण माझ्या येशूने उपवास केलेला आहे, त्या येशूच्या नावात मी तुला म्हणतो निघून जा. आत्मा आपल्याला सुचवतो, तो आपल्या मुखात देवाचे शब्द घालतो. हालेलुया. पण घाबरून जायचं नाही. तलवार घेऊन उभं राहायचं, तो हारणारच. वचन ही तलवार जेव्हा आमच्याकडे असते तेव्हा सैतान हारणारच. हालेलुया. सैतानाशी लढाई करायला शिकतोय ना आपण. हो, धन्यवाद प्रभूला. कलसेकरास पत्र 2 अध्याय वचन 14 आणि 15. अगदीच काही घडत नाहीये, सारखी हार पत्करावी लागते. पन्ना नंबर 278. बघा हे वचन, कलोसियों की किताब उसका 2 अध्याय वचन 14 और 15. और विधियों का वह लेख जो हमारे नाम पर और हमारे विरोध में था मिटा डाला, और उसे क्रूस पर कीलों से जकड़कर सामने से हटा दिया है. और उसने प्रधानताओं और अधिकारों को ऊपर से उतारकर उनको खुल्लम खुल्ला तमाशा बनाया, और क्रूस के द्वारा उन पर जय जयकार की ध्वनि सुनाई. आमेन. हालेलुया. खूप वर्ष झाली एखादी प्रार्थनेला उत्तर नाही का मिळालं अजून? आज परमेश्वर एक वचन आपल्याला देत आहे. काय म्हणतोय तो? आणि आम्हा विरुद्ध असलेला जो विधीतला हस्तलेख जो आमच्या उलट होता, विधीतला आमच्या विरुद्ध होता. आम्ही जे काही पूर्वी केलं होतं ना, त्या सगळ्याचे परिणाम, त्याचे प्रतिफळ जे होते ते आमच्या भल्यासाठी होते की वाईटासाठी होते? म्हणजे आमच्या विरुद्ध होते की नाही? मग कुठलीही गोष्ट असू दे, कोई भी बात हो, जो भी हमारे बारे में हमने, हमारे पूर्वजों ने जो भी किया था, उन सारी बातों का परिणाम ये था कि हम परमेश्वर के दुश्मन हो गए थे, और हमारे बारे में सारी गलत बातें लिखी गई थी. श्राप लिखे गए थे, पापों का परिणाम यानी मृत्युदंड लिखा गया था, नाश लिखा गया था, घात लिखा गया था, और एक जो बुरी बात वो हमारे बारे में, हमारे विरोध में लिखी हुई थी और वो हमारे जीवन में होने वाली थी. लेकिन आगे वचन क्या कहता है? तो त्याने खोडून व वधस्तंभाशी खिळून मधून काढून टाकला. हालेलुया. हालेलुया. पूर्वीच्या काही गोष्टी त्रास देतात का? सैतानाला सांगा. येशूने क्रूस खांबावर माझ्या विरुद्ध असलेल्या सर्व गोष्टी नष्ट केलेल्या आहेत. हालेलुया. आणि तुला त्यानं हरवलेलं आहे. काय उत्तम शब्द वापरलाय माहीत आहे 15व्या वचनात. त्याने त्या वधस्तंभावर सत्तांस आणि अधिकारांस नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवलेला आहे. खुल्लम खुल्ला, असाच हिंदी आहे का शब्द? काय म्हटलंय? हाँ, तमाशा बना दिया. किसका? शैतान का. हालेलुया. कुठे? वधस्तंभावर. 15वं वचन. हालेलुया. हे वचन घ्या आणि सैतानाला सांगा तू हारलेला आहेस. हालेलुया. मी विजयी आहे, तू हारलेला आहेस. तू हारलेलाच आहेस. तू कितीही काही केलंस तरी वधस्तंभावर माझ्या येशूनं तुला हरवलेला आहे. माझ्या विरुद्ध असलेल्या सर्व गोष्टी त्याने नष्ट केलेल्या आहेत आणि मी प्रभू येशूमध्ये विजयी आहे. हालेलुया. वचन पळून जाईल की राहील हो? सैतान थांबेल? नाही थांबणार.
पण आमच्या बोलण्यामध्ये ती अधिकारवाणी असली पाहिजे. काय असली पाहिजे? अधिकारवाणी. तुमच्या मुळमुळीत बोलण्याने तो ना त्याला काही फरक नाही पडणार. त्या बोलण्यामध्ये काय पाहिजे? विश्वास पाहिजे. त्या बोलण्यामध्ये प्रभूने दिलेल्या अधिकाराची जाणीव पाहिजे. हालेलुया. हे शब्द माझे नाही आहेत, माझ्या प्रभूचे शब्द आहेत. हालेलुया. म्हणून ते अधिकारवाणीने बोलले पाहिजे. प्रभू ज्या ज्या वेळेला भूतांना आज्ञा करायचा तेव्हा काय म्हणायचा? मी तुला आज्ञा करतो, निघ. ऑर्डर. हालेलुया. कामाला सगळेजण जातात, बॉस कसं ऑर्डर देतो माहिती आहे ना सगळ्यांना? देतो ना ऑर्डर. सगळ्यांना अनुभव आहे कसा ऑर्डर देतो ते. तुम्ही सैतानाला ऑर्डर द्या. हालेलुया. बॉसचा सगळा राग त्याच्यावर काढा. हालेलुया. अधिकार. प्रभूनं म्हटलं, साप आणि विंचू यांना ठेचण्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे भीतभीत बोलायचं नाही. त्याला आज्ञा दिल्याप्रमाणे त्या अधिकारानं आम्हाला बोलावं लागेल की येशूच्या मुखातून निघालेले हे वचन, आणि ते वचनाप्रमाणे मी म्हणतो तुला निघून जा. हालेलुया. वचनानेच दैवी चमत्कार होतात. बरोबर की खोटं? वचनानेच चमत्कार होतात ना? झालेत की नाही? हालेलुया. एवढं चांगलं शस्त्र असून तुम्ही थंड कसे पडतात माहीत नाही मला. हातात तलवार घ्या ना, उभे राहा ना. चमत्कार कशाने घडतात? देवाच्या वचनाने घडतात. हालेलुया. वचन बोलण्याने चमत्कार घडतात. मी मागे माझी साक्ष तुम्हाला सांगितली होती नाही का? आज कदाचित तिथे नसतो ना, अशी स्थिती होती माझी. बरोबर ना? मी काय घेत होतो? मी देवाचं वचन, स्तोत्रसंहिता 91, मी तुझ्या ठाई आश्रय घेतला आहे. हालेलुया. तू जो गुप्तस्थळी बसतो त्या तुझ्या ठाई मी आश्रय घेतला आहे. तूच माझा देव आहेस. तू माझं लपण्याचं ठिकाण, माझं राहण्याचं ठिकाण. तुझ्यावर मी माझा भरवसा ठेवला आहे. आणि मग पुढच्या गोष्टी. मग तो काय म्हणतो? दिवसा सुटणारे बाण आणि काळोखात फिरणारी मरी तुझ्या. खूप सुंदर. बोला, रोज ते वचन बोला. तुमचा आजार कधी निघून जाईल तुम्हाला कळणार नाही. हालेलुया. डॉक्टरनी सांगितलं 8 दिवस गोळी खा, सकाळ दुपार संध्याकाळ न विसरता खातात. वचन घ्या म्हटलं की घेत नाहीत. ते फक्त रविवारीच घ्यायचं. अरे गोळी खाण्यापूर्वी वचन पण खा ना एकदा. हालेलुया. प्रभूला सांगायचं, हे शरीर गोळ्या खाण्यासाठी बनवलंयस की तुझ्या सेवेसाठी बनवलंयस? मग ही लवकरच माझ्यापासून दूर होईल, कारण तुझ्या पंखाखाली मला निरोगी करण्याचा उपाय आहे. आणि वचन म्हणतं, मी तुझ्या ठाई आश्रय घेतलाय. म्हणजे मी त्याच्या पंखाखाली गेलो आहे, मी त्याच्या आश्रयाला गेलेलो आहे, म्हणून तो मला निरोगी करेल. तू वचन घेऊन क्लेम करत राहायचं, बस हे झालंच पाहिजे. चमत्कार आपोआप होतात. हालेलुया. धन्यवाद प्रभूला. प्रेषितांची कृत्य 19 अध्याय वचन 17 ते 20. पन्ना नंबर 190, प्रेरितों के काम उसका 17वां अध्याय वचन 19 से 20 तक.
19 अध्याय 17 ते 20. 19वां अध्याय वचन 17 से 20 तक। यह बात इफुसुस के रहने वाले सब यहूदी और यूनानी भी जान गए और उन सब पर भय छा गया और प्रभु यीशु के नाम की बड़ाई हुई। जिन्होंने विश्वास किया था उनमें से बहुतों ने आकर अपने कामों को मान लिया और प्रकट किया। जादू करने वाले में से बहुत से अपनी अपनी पेथियाँ इकट्ठी करके सबके सामने जला दी और जब उनका दाम जोड़ा गया तो 50,000 चांदी के सिक्कों के बराबर निकला। इस प्रकार प्रभु का वचन बलपूर्वक फैलता और प्रबल होता गया। पौल काय सांगतो पहा, कसं केलं त्यानं वचन? एफिसातील राहणारे यहुदी व हेलेनी या सर्वांना हे कळले आणि त्या सर्वांवर भय पडले. काय कळले? देवाचं वचन त्यांना कळलं. हालेलुया. आणि त्यांना भय पडलं आणि प्रभू येशूच्या नावाचा म्हणजे आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा आम्हाला काय करायचे आहे? तिकडच्या गप्पा मारायच्या नाहीत. हालेलुया. काय रे, कसा आहे, बरा आहे, हे जरा ठीक आहे. त्याच्या पुढचं बोलताना मग घर की कहाणी नाही सुरू करायची. हॅलो, काय कहानी घर की नहीं शुरू करना है, प्रभु का वचन शुरू करो. हालेलुया. और पौलुस ने क्या किया बता रहा है वो, उसने वचन वहाँ के लोगों को बताया. 18 वचन. आणि विश्वास ठेवणाऱ्यातील पुष्कळांनी येऊन आपली कर्मे कबूल करून उघड केली. जेव्हा वचन लोकांना सांगितलं तेव्हा लोकांनी आपली पाप येऊन तिथे कबूल केली. हालेलुया. आणि कित्येक जादू करणाऱ्यातील पुष्कळांनी काय केली? आपली पुस्तकं जाळून टाकली आणि प्रभूचा स्वीकार केला. कशामुळे? वचन बोलल्यामुळे. हालेलुया. जर वचन सांगितलं गेलं नसतं तर तिथं कार्य झालं नसतं. म्हणजे चमत्कार कशामुळे होतात? वचनामुळे होतात. आपल्या स्वतःकडे बघा ना, खुद की ओर देखो ना. क्या प्रभु का खाली हाथ रखने से हमारे जीवन में बदलाव आया या वचन सुनने से बदलाव आया? हालेलुया. एक जादूगर आपके सामने भी खड़ा है. बुआ, हालेलुया, है ना. तंत्र मंत्र जादू टोणा भगत की देवस की लिंबू नारळ उतारे गंडे दोरे सगळे केले. परिणाम कधी झाला? बदल कधी झाला? हालेलुया. म्हणजे काय त्याच वेळेला लोक बदलत होते अशी नाही, आज पण बदलत आहेत. आम्हाला बोललं पाहिजे. हालेलुया. आपण अगोदरच ठरवतो, अरे बापरे, हा इतका मोठा भगत आहे, हा इतका मोठा बुवा आहे, हा काय प्रभूचं वचन ऐकणार? जाऊ दे, चाललो मी. झालं. तुम्ही अगोदरच ठरवलं. हा काय आपलं ऐकणार? प्रॉब्लेम इथे होतो. प्रभू म्हणतो ते ऐकू देत नाहीतर नको ऐकू देत. तुझं काम आहे काय? शांत राहायचं. काय राहायचं? शांत राहायचं. तरी पण बोलत नाही आहेत. काय आहे? बोलायचं. हालेलुया. 20 वचन. आणि याप्रमाणे प्रभूचे वचन पराक्रमाने वाढत चालले व प्रबल झाले. वचन वाढत गेलं, प्रभूचं कार्य वाढत गेलं. हालेलुया. हालेलुया. 4थं शस्त्र साक्ष. साक्ष देणं म्हणजे जे पाहिलं ते सांगणं. काय म्हणालो मी? साक्ष देणं म्हणजे काय? जे पाहिलं, जे अनुभवलं ते सांगणं. देवाच्या वचनाला धरून.
आमची साक्ष ही देवाकडून आलेली आहे, पवित्र आत्म्याकडून आलेली आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा आम्ही आमची साक्ष दुसऱ्यांना सांगतो तेव्हा त्यावेळेला सुद्धा शैतान हारतो. हालेलुया. कारण ती साक्ष ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये कार्य करते. काय करते? ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये ती साक्ष काय करते? कार्य करते. आमेन. हालेलुया. म्हणून कधीही कोणीही भेटला ना नवीन, जराशी ओळख झाली की आपली साक्ष सांगा. तुम्ही कसे बदललात, तुम्ही प्रभूचा स्वीकार का केलात, बोलो, अपनी गवाही बताओ. सामने वाला सुन के अचरज में पड़ जाएगा. हालेलुया. कोई बीमार होगा तो बताएगा ना. वो बीमार क्या करेगा? सोचेगा अरे जब प्रभु ने ऐसे चंगा किया है तो मुझे भी करेगा. कोई शराबी है तो वो बताएगा इतना पीता था लेकिन अब नहीं पीता हूँ. वो सुनने वाला शराबी क्या, अरे तो इसको अगर प्रभु बंद कर सकता है, बदल सकता है, मुझे भी बदलेगा. गवाही काम करती है. लोगों के जीवन में हमारी गवाही क्या करती है? काम करती है. थोडे मैं बताता हूँ. मग आम्हाला काय करायचं आहे? 5 गोष्टींची आम्हाला साक्ष द्यायची. किती गोष्टींची? 5. पहिली गोष्ट, आम्हाला मुक्ती मिळालेली आहे. हालेलुया. होय की नाही? कोणाला आनंद नाही झाला? आम्हाला मुक्ती, शेजाऱ्याला सांगा ना. मिळाली आहे ना. हालेलुया. वचन कोणतं? भरपूर आहेत. त्यातलं नेहमीचं माहीत नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र त्याने आम्हासाठी दिला. पुढे बोला बोला, नाहीतर शैतान पळणार नाही. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला, बघा विजय आहे की नाही. मग सार्वकालिक जीवन म्हणजेच मुक्ती मिळाली ना. तुम्ही या एका वचनाने, या एका साक्षीने तुम्ही किती त्याच्या समोरच्याच्या हृदयात कार्य केलं माहीत आहे. पहिली गोष्ट, पित्याचं प्रेम त्याला जाणून दिलं. दुसरं, पुत्राचं प्रेम त्याला तुम्ही ओळख करून दिली. पुत्राने त्याच्यासाठी काय केलं ते त्याच्यामध्ये तुम्ही ओळख करून देता. आणि पुत्र आम्हाला काय देतो ते सुद्धा आम्हाला त्याच्यामधून कळतं. देवानं म्हणजे पित्यानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी दिला? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. हालेलुया. आम्हाला मुक्ती मिळाली आहे. हालेलुया. दुसरा, आम्हाला क्षमा मिळाली आहे. आम्हाला क्षमा मिळाली. कुठं वचन? प्रेषितांची कृत्य 13:38-39. प्रेषितांची कृत्य 13:38-39. थोडासा वेळ घेतो आज, शस्त्र संपावं. पन्ना नंबर 184, प्रेरितों के काम, उसका 13वां अध्याय, वचन 38 से 39 तक. इसलिए हे भाइयों, तुम जान लो कि इसी के द्वारा पापों की क्षमा की समाचार तुम्हें दिया जाता है, और जिन बातों में तुम मूसा की व्यवस्था के द्वारा निर्दोष नहीं ठहर सकते थे, उन्हीं सब में हर एक विश्वास करने वाला उसके द्वारा निर्दोष ठहराता है. आमेन. या 2 वचनांमध्ये आपल्याला 3 गोष्टी पाहायला मिळतात. पहिली, आम्हाला क्षमा मिळाली आहे. दुसरी, आम्ही पापापासून शुद्ध झालेलो आहोत. आणि तिसरी, आम्ही नीतिमान ठरलेलो आहोत.
हालेलुया. आणि हे आम्हाला बोलायचं आहे. सैतानाला हरवण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? हे बोलायचं आहे. साक्ष अशा रीतीने सांगायचे आहे. काय म्हटलं आहे ते? यावरून अहो भावांनो तुम्हासे ठाऊक असो, याच्याकडून पापांची क्षमा तुम्हास गाजवून सांगितली आहे. क्षमा मिळाली आहे, बरोबर? आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राकडून तुम्ही न्यायी ठरवले जाणे शक्य नव्हते, त्या सर्वांविषयी याच्याकडून प्रत्येक विश्वासणारा न्यायी ठरवला जातो. हालेलुया. मला मुक्ती मिळाली आहे, मला क्षमा मिळाली आहे, माझे पाप धुतले गेलेले आहेत, मी न्यायी ठरलेलो आहे. हालेलुया. आणि 5वी साक्ष आम्हाला सांगायचं आहे, आता आम्ही प्रभूमध्ये पवित्र असे लोक आहोत. काय काय म्हणा? पवित्र झालो आहोत. इब्रिकरास पत्र 13 अध्याय वचन 12. पन्ना नंबर 316 इब्रानियों की किताब उसका 13वां अध्याय वचन 12। इसी कारण यीशु ने भी लोगों को अपने ही लहू के द्वारा पवित्र करने के लिए फाटक के बाहर दुख उठाया। हालेलुया. म्हणून येशूनेही आपल्या रक्ताने लोकांस पवित्र करावे. म्हणजे केले की नाही? तुम्ही पवित्र झालात की नाही? पवित्र आहात की नाही? आणि पवित्रच राहणार ना? काही शंका नाही ना वाटत आहे? नक्की. मग ही साक्ष आम्हाला सांगायचे. ज्या ज्या वेळेला या 5 गोष्टींविषयी आम्ही लोकांशी बोलतो, त्या वेळेला सैतान, समोरच्या व्यक्तीमध्ये राज्य करणारा सैतान पळून जातो. आम्ही लढाई जिंकतो. हालेलुया. म्हणून कहानी घर घर की नहीं बतानी है, कहानी बाइबल की बताओ. हालेलुया. तब कुछ होगा, तब हम विजय पाएंगे, शैतान हार जाएगा. वैसे तो पहले से ही हारा हुआ है. हालेलुया. लेकिन फिर भी वो अपना काम नहीं छोड़ रहा है. हारलेला आहे की नाही? मग हारलेल्याने गप्प बसायला पाहिजे होतं ना. पण बसलाय का गप्प? रोज रोज आपल्याला पाडण्यासाठी किती धडपड करतोय तो, आणि आम्ही शांत झोपतो. हॅलो. आम्हाला ही शस्त्र घ्यावी लागतील. प्रार्थना, स्तुती, वचन आणि साक्ष. हालेलुया. आणि शेवटपर्यंत आम्ही टिकून राहू आणि तेव्हाच आम्ही विजयी होऊ. प्रभूनं आम्हाला विजय दिला आहे, तो आम्हाला टिकवायचा आहे आणि या 4 गोष्टीने आम्ही तो टिकू शकतो. हालेलुया. धन्यवाद देऊ प्रभूला. आभार मानूया प्रत्येकजण देवाच्या वचनासाठी.